कल्याणच्या पश्चिमेतील एका हाय प्रोफाईल सोसायटीमध्ये दोन परिवारात किरकोळ कारणावरून वाद झाला। तो राग मनात ठेवत शुक्ला कुटुंबाने सोसायटीच्या बाहेरची माणसं आणून भांडण मिटवणाऱ्या मराठी माणसांना रॉडनं मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय। या हाणामारीमध्ये 2 ते 3 जण जखमी झालेत। यामध्ये आता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या संपूर्ण राड्याचा व्हिडिओ देखील आपण पाहताय। कल्याणच्या पश्चिमेतील हा एका हाय प्रोफाईल सोसायटीमधला सगळा राडा आहे। 2 परिवारामध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला आणि या वादाचं रूपांतर जबर मारहाणीमध्ये झालेलं आहे। तर कल्याण पश्चिमेतील एका हाय प्रोफाईल सोसायटीमध्ये 2 परिवारामध्ये जो राडा झाला तो राडा आपण पाहतोय। कल्याणचे आपले प्रतिनिधी अशोक कांबळे आपल्याशी जोडले जातात। या राड्याच्या संदर्भात, हाणामारीच्या संदर्भात अधिकचे अपडेट आपल्यापर्यंत ते पोहोचवतात। अशोक, त्या ठिकाणी नेमकं काय घडलं? शुभम, काल रात्री एक 2 कुटुंबामध्ये एक कल्याण पश्चिमेतील हाय प्रोफाईल सोसायटीमध्ये एक इमारतीमध्ये 2 शेजारी जे रात्रीचं धूप लावतात, अगरबत्ती धूप लावतात, त्या धूपवरून माझ्या घराच्या धूपचा स्मेल येतोय, त्याच्यामुळे इथं नको लावू या बोलण्यावरून 2 कुटुंबामध्ये वाद झाला। आणि हे वाद सोडवण्यासाठी एक शेजारीच राहणारा माणूस देशमुख म्हणून तो मध्यस्थी गेला, त्यांनी वाद मिटवला आणि तो वाद शांत झाला। वाद शांत झाल्याच्या नंतर 10 ते 15 मिनिटांनंतर जो शुक्ला आहे त्या शुक्लानी बाहेरचे काही गावगुंड बोलवून घेतले आणि त्या देशमुखच्या घरी गेला, बेल वाजवली, तर देशमुखला बाहेर बोलवलं आणि त्याला त्या 10-15 लोकांनी मारलं, रॉडनी मारलं, लाकडाने मारलं असं त्यांचं म्हणणं आहे। मग ते रात्री त्यावेळेस खडकपाडा पोलीस स्टेशनला गेले, परंतु पोलिसांनी त्यांची कंप्लेंट घेतली नाहीये। तब्बल 10 ते 11 तासानंतर मग सकाळी परत ते गेले आणि परत त्यांनी कंप्लेंट घेतल्यानंतर पोलिसांनी एनसी घेतली। ठीक आहे अशोक, महत्त्वाचे अपडेट तुम्ही या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।